स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंड्याचं विजापूर वे सोलापूर। कांदा निर्यात बंदी उठवताच लातूरच्या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। लातूरमध्ये सोलापूर, धाराशिव, बीड येथून मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी येतो। काही दिवसांपूर्वी सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली आहे, त्यामुळे चांगला भाव मिळेल या आशेने मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा मार्केटमध्ये आणला आहे। अवकाळी पावसाने कांदा खराब होत असल्याने देखील मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आला आहे। रामराव दराडे 60 किलोमीटर अंतरावर बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवरून आलो मी। कांदा 1 एकरभर लावला होता मी आणि निर्यातीच्या अगोदर मी घातला होता त्या टायमाला 10 रुपये किलो गेला। पण आज कांदा 50 कटे आणलेला आहे मी सुद्धा। पण ते कांदा आता भावाची म्हणजे निर्याती उठल्यामुळं मी त्या आशेने कांदा आणला, पण आज 200-300 रुपये भाव वाढला, त्याच्यापेक्षा जास्त काही आणखी फायदा झाला नाही। पण कांदा वाढण्याची एक 2,500 ते 3,000 रुपये भाव मिळावा अशा पद्धतीने आम्ही या आशेनं आलो। आज काय भाव मिळतं ते आज निघण्यावरून आहे। एकाच वेळी भरपूर शेतकऱ्यांनी इथं कांदा आणलेला आहे। नेमकं कशासाठी कांदा आणला? पावसामुळे काय फटका बसतो? हां, पावसामुळे बहुत फटका म्हणजे कांदा साठवायची सोय नसल्यामुळं शेतकऱ्यांना एक निर्याती उठल्यामुळं कांदा आणलेला आहे आणि त्या कांद्याची इथं साठवणूक करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळं आमच्या म्हणजे वाहनं जास्त ट्रॅफिकमध्ये लागलेले आहेत, त्याच्यामुळं इथं टायमाला आमची म्हणजे माल येऊ शकत नाही। मी सुभाष नवनाथ घोडके, राहणार शिंदाळा। हे कांद्याचं असं आहे, मुळात हे कांदा पीक असं आहे, नाशिवंत पीक आहे, जास्ती दिवस टिकून राहत नाही। आणि आम्ही पाठीमागं कांदा आणला होता त्यावेळेस 10 रुपयेच किलो गेला होता। आता निर्यात बंदी उठल्यामुळं परत कांदा घेऊन आलो आम्ही। आता काहीतरी बाबा भाव जास्त येईल म्हणून काहीतरी आशा वाढली आमची, म्हणून आज घेऊन आलो। तर आता इथं आल्यावर आवक पण भरपूर वाढली आहे आणि निर्यात बंदी उठलेली काहीच फायदा नाही, 2-3 रुपये फक्त वाढलेले आहेत। तुम्हाला सांगतो 1 एकरसाठी कांद्याला जर पूर्ण खर्च काढला तरी काही शिल्लक राहत नाही सध्याच्या चालू भावाच्या ह्याच्यात जर बघितलं तर। आणि एक महत्त्वाचं, इथं बाजारपेठ थोडी लहान आहे, रस्ता पण लहान आहे, बाजारपेठ इथली लहान आहे, लांबून कांदा येते, उस्मानाबाद, सोलापूर, उदगीर, अहमदपूर ह्या ठिकाणून येते इथं कांदा। आणि नेमकं शेतकऱ्याला काय सुविधा असाव्यात असं आपल्याला वाटतं? थोडं मार्केट मोठं राहिलं पाहिजे, ट्रॅफिक होणार नाही, 2-2 तास 3-3 तास एक गाडी खाली व्हायला लागते, प्यायचे पाणीसुद्धा व्यवस्थित नाही इथं व्यवस्थित छोटं मार्केट पडल्यामुळं। आणि कांदा हे असं आहे की जास्त दिवस ठेवता पण येत नाही, व समजा 2 महिन्यानंतर वाढेल, 4 महिन्यानंतर वाढेल भाव, पण ठेवता येत नाही कांदा। ही नाशिवंत पीक आहे कांद्याचं, ठेवता येत नाही आणि त्याचा बराच खर्च आहे, लहान मुलाला सांभाळल्यासारखं सांभाळावं लागते त्याला कांद्याला। सुरुवातीपासून शेवटपासून जर खर्च काढला कांद्याचा, काही शेतकऱ्याला शिल्लक राहत नाही। शेती करण्यापेक्षा, ही कांद्याची शेती करण्यापेक्षा रोजगार केलेला चांगला वाटतो माझ्या मते। ही बापदादाची प्रॉपर्टी आहे म्हणून ती शेती जपायची, काही शिल्लक राहत नाही चालू भावाच्या ह्याच्यात। कांद्याला काय भाव अपेक्षित आहे तुम्हाला? कमीत कमी 25 रुपये तरी भाव राहावा कांद्याला, कमीत कमी। आम्हाला नको आहे 50-60 रुपये नको आहे, कमीत कमी 25 ते 30 रुपये भाव पाहिजे, तेव्हा काहीतरी परवडतंय। अहो, ते कांद्याचं बिया आणल्यापासून त्याला फवारणी करावं लागते, कांदा मार्केट आणण्यापर्यंत। शेतात जरी कांदा भरायचा म्हणला गाडीमध्ये तर 2-3 मजूर घेऊन जावंच लागते। सोयाबीनसाठी किंवा ऊसासाठी हमी भाव दिलेला आहे, सोयाबीनसाठी हमी भाव केंद्र उभा केलेले आहेत। शेतकऱ्याच्या कांद्यासाठी काही सोय केलेली शासनाने? नाही, शेतकऱ्याच्या कांद्यासाठी काहीच सोय नाही, कारण आता निर्यात बंदी उठली म्हणून आम्ही कांदा हलवला घरून। इतके दिवस ठेवला होता, आता वातावरण बिकट झालेलं आहे, आता पावसाळा जवळ आलेला आहे, पावसा आला की वातावरण बिकट झाली की कांदा लगेच खराब होणारी वस्तू आहे, ती कांदा जास्त दिवस राहत नाही ना। हमी भाव मागतात का तुम्ही? हमी भाव पाहिजेच ना, कमीत कमी 25 ते 30 रुपये पाहिजे शेतकऱ्याला भाव, लई पण नको। एवढ्या भावात काहीच होणार नाही ना, 12 रुपये 10 रुपये खर्चसुद्धा निघणार नाही। विक्रम झांबरे, महात्मा फुले आडत असोसिएशन अध्यक्ष। आज लातूर मार्केटला मंगळवार आणि शनिवार 2 दिवस कांद्याचा लिलाव निघतो आणि आज आवक वाढायचं कारण म्हणजे एकतर पावसाचं पण वातावरण आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना ठेवायची व्यवस्था नसल्यामुळं आणि निर्यात बंदी उठवल्यामुळं काहीतरी 2 पैसे वाढून भाव लागेल म्हणून शेतकरी थोडा आवक जास्ती प्रमाणात केली। नेमकं कांद्याचा भाव निर्यात बंदी वाढल्यास कमी झाला आहे, वाढला आहे, शेतकऱ्यांचा फायदा होतो काय वाटतं? निर्यात बंदी उठवल्यानंतर 2-3 रुपयाचा फरक पडलेला आहे
शेतकऱ्यांना 2-3 रुपये जास्त भाव आलेला आहे. बरं, नेमकं आता मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झालेली आहे, परंतु वाहनाची गर्दी आणि कांद्याची आवक हे जर बघता इथे काही अडचणी निर्माण होत आहेत का तुम्हाला? अडचणी तशा भरपूर आहेत. लातूरचा मुळात व्यवहार पारदर्शक व्यवहार असल्यामुळे शेतकऱ्याची ओढ लातूर मार्केटला आहे आणि बीड जिल्हा सोलापूर जिल्ह्याच्या बाउंड्रीपासून बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड इथला सर्व माल लातूर मार्केटला येतो आणि इथं माल जास्त येतो. व्यवहार पारदर्शक आहे, पण व्यापाऱ्यांच्या खरेदी करण्यासाठी येणारे जे वाहन आहेत मोठे ते मार्केटमध्ये येऊ शकत नाहीत. अडचण होईल. आता वाढत्या लोकसंख्येनुसार मार्केट छोटं पडत आहे. मार्केट छोटं पडतं, इथं काही सुविधाचा अभाव देखील दिसतो. या संदर्भात तुम्ही काही मार्केट असोसिएशनकडे काही मागणी केली का जागा? आमचा पाठपुरावा गेले 2-3 वर्षापासून पाठपुरावा चालू आहे. इथल्या स्थानिकच्या आमदारांना पण त्या संदर्भात चर्चा झाल्या, बैठका झाल्यात, पण त्याच्यावरती ठोस काही पाऊल उचलण्यात आलेलं नाही. नेमकी तुमची काय मागणी? मार्केटला आमची मागणी इतकीच की शेतकऱ्यांच्या एक मूलभूत सुविधा व्यापार करण्यासाठी जे पाहिजे ह्या सुविधा तिथं दुसऱ्या मार्केटमध्ये देऊन स्थलांतरित करण्यात यावं. खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस परिसरात अफसान फालुदा अँड मस्तानी. आमच्याकडे मिळेल स्पेशल फालुदा, मस्तानी, खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस, बासुंदी, सीताफळ ज्यूस, स्पेशल लस्सी, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई असे विविध प्रकारचे ज्यूस, कुल्फी व फॅमिली पॅक आईस्क्रीम ही फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य. सोलापुरातील सुप्रसिद्ध अफसान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक ते विजापूर वेस रस्ता, सोलापूर.